ठीक आहे. बायोमॉलिक्युल्समध्ये सर्वात पहिलं पाहायचं का बायोमॉलिक्युल्स कशाला म्हणायचं. तर आपली डेफिनेशन अशी आहे, मॉलिक्युल्स विच आर लाईफलेस बट सपोर्ट्स लाईफ अँड आर फाउंड इन स्ट्रक्चर अँड लाईफ प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. याचा अर्थ पहा काय झाला. तर जसं एक मॉलिक्युल आहे, ग्लुकोज आहे. ग्लुकोज माहीत आहे आपल्याला. तो ग्लुकोज C6H12O6 ग्लुकोज केमिकल मॉलिक्यूल आहे. निर्जीव आहे, लाईफलेस आहे. पण हा जो लाईफलेस केमिकल मॉलिक्यूल आहे हा आपल्या शरीरामध्ये जाऊन एनर्जी प्रोड्यूस करते आणि शरीराला सपोर्ट करते. म्हणून ग्लुकोजला बायोमॉलिक्यूल म्हटलं जाते. जो बायोलॉजीच्या आतमध्ये सापडतं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शरीरांमध्ये सापडते त्यांना बायोमॉलिक्युल्स म्हणायचं. मॉलिक्यूल स्वतः लाईफलेस आहे परंतु तो लाईफला सपोर्ट करतो. तर ग्लुकोज त्याचं एक्झाम्पल झालं. प्रोटीन आहे दुसरा बायोमॉलिक्यूल. हा स्वतः निर्जीव आहे पण याच्यापासून आपलं पूर्ण स्ट्रक्चर तयार होते शरीराचं. तर ग्लुकोज एनर्जी प्रोव्हाइड करते, प्रोटीन स्ट्रक्चर देते आणि मग न्यूक्लिक ॲसिड्स आहे. हे 3 बायोमॉलिक्युल्स आपल्याला स्टडी करायचे. न्यूक्लिक ॲसिड याच्यामध्ये DNA RNA येत असते. हे आपल्या शरीराचं नियंत्रण करण्याचं काम करतं. जसं RNA प्रोटीन तयार करण्यात मदत करते, DNA वेगवेगळी माहिती किंवा हेरिडिटी इन्फॉर्मेशन स्टोअर करते. तर हे जे 3 मॉलिक्युल्स आहे हे ॲक्च्युली केमिकल मॉलिक्युल्स आहे. याच्या केमिकल रिॲक्शन्स वगैरे आहे. पण हे 3 मॉलिक्युल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सापडतात आणि या 3 मॉलिक्युल्सच्या सपोर्टशिवाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम जिवंत नाही राहू शकत. म्हणून यांना बायोमॉलिक्युल्स म्हटलं जातं. मॉलिक्युल्सचा एक वेगळा प्रकार केला त्यांनी. असे मॉलिक्युल्स जे बायोलॉजीला सपोर्ट करतात. तर ग्लुकोज कार्बोहायड्रेटचा भाग आहे, प्रोटीन आहे आणि न्यूक्लिक ॲसिड. तर या 3 बायोमॉलिक्युल्सचा आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास आहे. तर आपण कार्बोहायड्रेट्सपासून सुरुवात करू. ग्लुकोज कार्बोहायड्रेट्सचा भाग आहे. तर कार्बोहायड्रेट्स कशाला म्हटलं जाते. तर डेफिनेशन अशी आहे, पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे एकापेक्षा जास्त OH ग्रुप असणारे अल्डिहाइड्स ऑर कीटोन्स. अल्डिहाइड म्हणजे CHO ग्रुप, कीटोन म्हणजे CO ग्रुप. तर असे मॉलिक्युल्स ज्याच्यामध्ये एक तर अल्डिहाइड ग्रुप आहे किंवा कीटोन आहे आणि सोबत एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सी ग्रुप आहे, OH ग्रुप्स आहे, त्यांना कार्बोहायड्रेट्स म्हटलं जाते. ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड्स ऑर कीटोन्स ऑर द कंपाऊंड्स विच प्रोड्यूस सच युनिट्स ऑन हायड्रोलिसिस. जसा इथे हे 2 एक्झाम्पल लिहिले आहे. हा जो पहिला काढला आहे तो ग्लुकोज आहे. दुसरा जो आहे तो फ्रुक्टोज आहे. ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. फ्रुक्टोजचा पण तोच फॉर्म्युला आहे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून लक्षात नाही येत का तुम्ही ग्लुकोज काढत आहे का फ्रुक्टोज काढत आहे. स्ट्रक्चर मात्र वेगळे आहे. जसं बघा ग्लुकोजमध्ये CHO ग्रुप आहे, अल्डिहाइड ग्रुप आहे. इथं अल्डिहाइड आहे. याच्या उलट फ्रुक्टोजमध्ये CO आहे म्हणजे कीटोन आहे. तर पहा अल्डिहाइड आहे आणि एकापेक्षा जास्त OH आहे. जसं हा एक OH, हा दुसरा OH, हा तिसरा OH, हा चौथा आणि हा 5वा म्हणजे 5 OH आहे. पॉलीहायड्रॉक्सी, याला पॉलीहायड्रॉक्सी म्हटलं जाते. इथं पण तसंच एक OH, दुसरा, तिसरा, चौथा आणि हे 5 OH. तर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन म्हणजे कार्बोहायड्रेट्स. तर ग्लुकोज फ्रुक्टोज त्याचं एक्झाम्पल झालं. मग आपण जी साखर खातो ज्याला केमिकल भाषेमध्ये सुक्रोज म्हटलं जाते, हे सुद्धा कार्बोहायड्रेट आहे. नंतर या ग्लुकोजपासून बनणं किंवा
दुधामध्ये जी साखर राहते त्याला लॅक्टोज म्हटलं जाते, तो सुद्धा कार्बोहायड्रेट आहे. नंतर गव्हामध्ये, तांदूळामध्ये जो कार्बोहायड्रेट राहते त्याला स्टार्च म्हटलं जाते. कापूस ज्याचा बनलेला आहे त्याला सेल्युलोज म्हटलं जाते. हे सगळे कार्बोहायड्रेट्सचे एक्झाम्पल्स आहे. मग क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. तर कार्बोहायड्रेट्सला मेनली 3 प्रकारामध्ये विभागल्या जाते: मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. मोनो या शब्दाचा अर्थ होत असते सिंगल, आणि सॅकराइड या शब्दाचा अर्थ होत असते शुगर. ऑलिगो या शब्दाचा अर्थ होत असते अशी शुगर, सॅकराइड म्हणजे शुगर, अशी शुगर त्याच्यामध्ये 2 to 10 मोनोसॅकराइड्स आहे. 2 ते 10 मोनोसॅकराइड्स जिथं आहे त्यांना ऑलिगोसॅकराइड्स म्हटलं जाते, आणि जिथं खूप सारे आहे त्यांना पॉलिसॅकराइड्स म्हटलं जाते. मेनीचा अर्थ मग मोर दॅन 10 होईल. तर मोनोसॅकराइड हा बेसिक कार्बोहायड्रेट आहे, आणि हे जे दोन्ही आहे ऑलिगो आणि पॉली हे मोनोपासून तयार झालेले आहे. जसं आता आपण समजण्याच्या दृष्टीने तर डॉट्स काढले, जसं पहा मोनोसॅकराइड म्हणजे सिंगल डॉट, याला अजून छोट्या कार्बोहायड्रेटमध्ये कन्वर्ट नाही करता येत. ऑलिगोमध्ये 2 पासून 10 पर्यंत मोनो एकमेकाला अटॅच राहते. जसं आता समजा 2 मोनो युनिट्स एकमेकाला अटॅच झाले तर या टाईपचा मॉलिक्यूल तयार होईल. 3 जर एकमेकाला अटॅच झाले तर या प्रकारचा मॉलिक्यूल तयार होईल. 4 जर एकमेकाला अटॅच झाले तर या प्रकारचा मॉलिक्यूल तयार होईल. म्हणजे ऑलिगो बनले आहे मोनोपासून. तर ऑलिगोमध्ये एक तर 2 मोनोसॅकराइड राहील, 2 जर असेल तर त्याला डायसॅकराइड म्हटलं जाते. डायसॅकराइड 3 असेल तर मग त्याला ट्राय म्हटलं जाते. चार असेल तर त्याला टेट्रासॅकराइड म्हटलं जाते. असे 10 पर्यंत राहू शकते. पॉलीमध्ये 10 पेक्षा जास्त मोनो युनिट्स एकमेकाला अटॅच राहील. जसं आता इथं आपण 5 युनिट काढले, 1 2 3 4 5, मग हे इकडं पुन्हा जोडलेलं राहील, असं हे सुद्धा इकडं जोडलेलं राहील. हे खूप सारे एकमेकाला जोडलेले राहते. तर पहिला आता एक्झाम्पल्स पाहू आपण यांचे. मोनोचे एक्झाम्पल्स म्हणजे शुगर, ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज किंवा लॅक्टोज नाही गॅलेक्टोज, नंतर रायबोज. तर असे जवळपास 20 प्रकारचे मोनोसॅकराइड्स राहते, 20 वेगवेगळे. हे त्याचे 4 एक्झाम्पल झाले. तर हे सगळे सिंगल आहे, सिंगल युनिट्स आहे, यांना अजून छोट्या युनिट्समध्ये कन्वर्ट नाही करता येत. आणि मग इकडले जे आहे आता हे डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड हे यांच्यापासून बनलेलं राहील, ग्लुकोज फ्रुक्टोजपासून. जसं आता डायसॅकराइडचं एक एक्झाम्पल म्हणजे सुक्रोज, ज्याला आपण साखर म्हणतो ते. तर सुक्रोज डायसॅकराइड आहे. तो कोणापासून बनलेला आहे? ग्लुकोज आणि फ्रुक्टोजपासून. एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा आणि एक मॉलिक्यूल फ्रुक्टोजचा मिळून सुक्रोज तयार झाला आहे. तसं ट्रायसॅकराइडचं एखादं एक्झाम्पल म्हणजे ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज प्लस गॅलेक्टोज. टेट्रासॅकराइडचं एखादं आता याचं नाव आहे स्टॅक्युओज.
टेट्रासाइडचं एक्झाम्पल म्हणजे रॅफिनोज. रॅफिनोजमध्ये एक ग्लुकोज राहते, एक फ्रुक्टोज राहते आणि 2 मॉलिक्यूल गॅलॅक्टोजचे राहते. म्हणजे एकूण 4 झाले. तर अशा पद्धतीनं ऑलिगोसॅकराइड्स हे मोनोसॅकराइडपासून बनलेलं राहते. पॉलिसॅकराइडचं एक्झाम्पल म्हणजे समजा स्टार्च आहे, तर स्टार्च ग्लुकोजपासून बनलेलं राहते. तर एक ग्लुकोज, दुसरा ग्लुकोज, असे हजारो शेकडो ग्लुकोज एकमेकाला अटॅच राहील. सेल्युलोज पण ग्लुकोजपासूनच बनून आहे, फक्त तो ग्लुकोज वेगळ्या प्रकारचा राहा. हे झाले क्लासिफिकेशन. तर क्लासिफिकेशन सगळे मोनोसॅकराइडवर डिपेंड आहे. जे सर्वात बेसिक कार्बोहायड्रेट आहे ते मोनोसॅकराइड, यांना अजून छोट्या कार्बोहायड्रेटमध्ये कन्वर्ट नाही करता येत. ऑलिगो आणि पॉली मोनोसॅकराइडपासून बनलेलं राहील. ऑलिगोमध्ये 2 पासून 10 पर्यंत मोनो युनिट्स राहते, पॉलीमध्ये 10 पेक्षा जास्त मोनो युनिट्स राहते. तर ऑलिगोचे मग किती मोनो आहे त्याच्यानुसार 2-3 प्रकार केले जाते. जसं 2 असेल तर डायसॅकराइड, 3 असेल तर ट्रायसॅकराइड, 4 असेल तर टेट्रासॅकराइड. हे त्याचे एक्झाम्पल्स. मोनोसॅकराइड्स. मोनोसॅकराइडमध्ये पुन्हा 2 प्रकार आहे, अल्डोजेस आणि किटोजेस. मोनोसॅकराइडमध्ये जर अल्डिहाइड ग्रुप असेल तर त्याचं नाव होते अल्डोजेस. जसं आता सिम्पल मोनोसॅकराइड जर काढायचा झाला तर असा काढता येईल. याच्यामध्ये CHO ग्रुप आहे म्हणून हा अल्डोज झाला. किटोजचं एखादं एक्झाम्पल काढायचं म्हणजे असं काढता येईल. त्याच्यामध्ये किटोनिक ग्रुप असल्याच्यानं हा किटोज झाला. आता यांची नावं पहा कशी लिहिल्या जाते. कार्बनची संख्या मोजल्या जाते. याच्यामध्ये 3 कार्बन आहे, ते याचं नाव होईल मग अल्डो ट्रायोज. अल्डो कारण अल्डिहाइड ग्रुप आहे आणि 3 कार्बन आहे म्हणून ट्रायोज. किटोनचे नाव लिहिताना तसंच, किटोनिक ग्रुप आहे म्हणून किटो, 3 कार्बन आहे म्हणून ट्रायोज. मग समजा अजून एखादं पाहू एक्झाम्पल आपण. आता हे मॉलिक्युल्स कसे काढले जाते एक लक्षात घ्या. हे जे आपण चेन काढत आहोत त्याचा पहिला जो आहे तो CHO राहील आणि शेवटचा CH2OH राहील. शेवटचा नेहमी CH2OH राहते आणि मग मधात तुम्ही कितीही CHOH काढू शकता. जसं आता आपल्याला आपण समजा 2 CHOH मध्ये काढले तर 4 कार्बन असणारा अल्डोज तयार होऊन जाते. CHO, CHOH, मधातले सगळे CHOH, शेवटी CH2OH, पहिला CH. मग याच्यामध्ये 4 कार्बन आहे ते याचं नाव होईल अल्डो टेट्रोज. तसंच किटोनच्या बाबत, किटोन जर काढायचा असेल तर पहिला CH2OH, शेवटचा CH2OH, 2 नंबरचा CO. आणि मग इथे आता तुम्ही पाहिजे तेवढे CHOH काढू शकता. जसं आपल्याला 4 कार्बनचा पाहिजे आता तर 1 CHOH इथे काढू. मग 4 कार्बन आहे, 1 किटोनिक ग्रुप आहे म्हणून याचं नाव होईल किटो टेट्रोज. त्या पद्धतीनं नाव लिहिल्या जाते. समजा जर आता इथे अजून एखादं एक्झाम्पल बघू आपण. 5 कार्बन असणार आहे तर अल्डोज काढायच्या वेळेस पहिले CHO काढायचं. 5 कार्बन म्हणजे शेवटी CH2OH मध्ये 4 कार्बन काढावं लागेल तुम्हाला, 3 काढावं लागेल म्हणजे 3 CHOH. तर हे शॉर्टमध्ये असंही लिहिता येते, याला ब्रॅकेटमध्ये टाकून थ्राईस करता येते आणि शेवटी CH2OH. टोटल 5 कार्बन झाले. आता हे 3 ग्रुप, 3, 1 4 आणि 1 5. त्याचं नाव होईल मग
अल्डोपेंटोज. अल्डो कारण अल्डिहाइड ग्रुप आहे, 5 कार्बन आहे म्हणून पेंटोज. तसं कीटोनचं एक्झाम्पल पाहू एखादं. कीटोनमध्ये एवढं मिनिमम राहते. आता हा जो CHOच आहे याला ब्रॅकेटमध्ये टाकून तुम्ही इथं नंबर लिहू शकता वेगवेगळे. जसं आता आपण इथं जर 2 लिहिलं तर टोटल कार्बन किती झाले आपले? 1, हा 2, हे 4 आणि हे 5. मग याचं नाव होते कीटोपेंटोज. तर या पद्धतीने मोनोसॅकराइड्सला फंक्शनल ग्रुपनुसार क्लासिफाय केल्या जाते. अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप असेल तर अल्डोजेस आणि केटोनिक फंक्शनल ग्रुप असेल तर कीटोजेस. आणि मग किती कार्बन आहे त्याच्यानुसार नावं लिहिल्या जाते. 3 असेल तर ट्रायोज लावाज, 4 असेल तर टेट्रोज, 5 असेल तर पेंटोज. ठीक आहे, याची तर स्क्रीनशॉट काढले नसेल तर काढून घ्या तुम्ही. पहिलेपासून येऊ आपण. ठीक आहे, हे बायोमॉलिक्युल्स. याचा झाल्यावर याचा काढा. कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट झाल्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. आणि क्लासिफिकेशन झाल्यावर मग मोनोसॅकराइड्स.